कृपया टाळाचं पोतं टाळ ज्यांनी मंदिरात नेले असतील त्यांनी ताबडतोब इकडे आणायचे टाळ आणि महाराजांच्या आसनाची व्यवस्था कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 करकटावरी ठेवणे करकटावरी ठेवणी करकटावरी ठेवणी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती कंठी कवचुमाने विराजित कंठी कौस्तुभामणि विराजित कंठी कौस्तुभामणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिदान तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे हेची सर्व सुख तुका मन माझे पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख हार गळा कासे पितांबर तुळसी 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 हार गळा कासे
कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हॅलो, मंदिरातील टाळाचं पोतं कृपया ताबडतोब पुढे घेऊन या. जोबदार. समोर स्टेजवर बसलेल्या भाविकांना विनंती, आपण खाली बसलं तर बरं होईल. पलीकडले समोरचे महिला मंडळ सुद्धा विनंती, आपण थोडं खाली बसायचे. आणि हे जे छोटे इकडचे टाळकरी आहेत, तुम्ही जावा तुमच्या जागेवरती. चला, इकडचे बी टाळकरी जावा तिकडचे. फक्त इथले गायक 5-6 जण इथं थांबा. बाकी टाळकरी जावा तिकडे पटकन. जावा लवकर, जावा लवकर. टाळकरी इकडची पुढची लाईन इकडे या, पुढची लाईन इकडे या, मागची लाईन मागे जा. पटकन जावा लवकर. चला पटपट या लवकर. वरच्या काट्या उभं राहायचं. इकडची लाईन पुढे या पटकन. समोर तुम्ही बसू नका, फक्त तुम्ही तुमचं जे आहे ना चालू, समोर फोटो काढणारे जे बसलेले आहेत ना त्या कट्ट्यावर बसू नका. तुम्ही समोर बसलेले 2 जण तिथं बसू नका. बसताना हां बस जमलं. या पट्टीवरती कोणी बसू नका, त्या पट्टीवरती बसू नका. टाळकरी तुम्ही जा, ऐका, खाली कोणी उभं राहू नका. जावा पटकन. अर्धे तिकडे जा, अर्धे इकडे या. वरचा कट्टा तुम्हाला उभा कशासाठी केला आहे? सगळे जावा टाळकरी. इकडे अर्धे नाही, इकडे अर्धे. जाऊ लवकर, उठा, चला लवकर. अर्धे तिकडे जा, अर्धे इकडे या. सगळे टाळकरी. फक्त गायक इथे राहू द्या. टाळा नाही लावणार. टाळ टाळा. हरि जय जय राम कृष्ण हरि हरि पाहतालोचनी सुख झाले हो सासानी तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सुख झाले हो विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहु
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा सर्व सुखाची आगरा वापर कुमा देवी वरा सर्व सुखाचे वापर कुमारे सर्व सुखाची आगरा वापर कुमा देवी वरा सर्व सुखाची आगरा वापर कुमा देवी वार तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे वापर कुमारे तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय 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 समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी माझी हरी वृत्ती राहो ते माझी हरी वृत्ती राहो ते माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ 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 माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी धडो देशी ते दूषित जनी जडो दे ते दूषित जनी जडो दे कन लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ कन लगे माईक पदार्थ आणि लगे माईक पदार्थ माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा ते माझे अर्थ नको देवा कामने त्याचे कळे आम्हावर कामने त्याचे कळले आम्हावर कामने त्याचे कळे आम्हावर कामने त्याचे कळले आम्हावर जे ते कर्म धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत धर्म नाशिवंत कामने त्याचे कळे आम्हावर कामने त्याचे कळले आम्हावर कामने त्याचे कळले आम्हावर कामने त्याचे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म नाशिवंता जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत आणि कान लगे माईक पदार्थ आणि कळले माईक
पदार्थ मालिक बरा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा विठोबा कुमार कुमार जय जय विठोबा रुक्माई कुमार कुमार विठोबा रुक्माई जय जय विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा वारकरी शिक्षण संस्था अनसोडा आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज सूर्यवंशी अध्यक्ष. दृष्टी विटेवरी सारी समचरण दृष्टी विटेवरी सारी समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विटेवरी सारी समचरण दृष्टी विटेवरी सारी समचरण दृष्टी विठेवरी साजे रे समचरण दृष्टी विठेवरी साजे रे तेथे माझे हरी प्रतिराहो तेथे माझे हरी प्रतिराहो आणि कर माईक पदार्थ आणि कनर माईक पदार्थ तेथे माझे हारी व्रती राहो तेथे माझे हारी व्रती राहो आणि कनदे माईक पदार्थ आणि कनदे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव सद्गुरुनाथ महाराज समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यित झणी झडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांची कृपा गाणे कथेचा विस्तार त्यांची कृपा दाने कथेचा विस्तार दुसरे चरण त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका त्यांची कृपा दाने कथेचा विस्तार
करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोस्वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्तिदासु अवधारी जोशी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहींच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पूर्वा विजयांची केली स्मरण. होय सकळ विज्ञानच्या अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. ते माझी हरी वृत्ती राहू, अनेक नलगे माईक पदार्थ, ते माझे आर्त नको देवा. संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण, एक वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं वैराग्यशील अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड साधना करत असताना साधनेच्या द्वारा जे साध्य असणाऱ्या डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याच असणाऱ्या देहानं प्रेरित होऊन आपल्या जीवनातली चाललेली साधना. कारण कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना आपलं उच्चतम ध्येय असलं पाहिजे, तरच त्या साधकाला आपल्या साधनेच्या द्वारा साधना करत असताना त्या साध्याची प्राप्ती होत असते. ज्यांनी खऱ्या अर्थानं मनाची उंची हिमालयापेक्षा उंच, अंतःकरणाचा व्यापकपणा आकाशापेक्षा व्यापक आणि ज्यांच्या विचाराची खोली सागरापेक्षा खोल असणारे, परंतु मी मात्र कळस गाठला असं जगाला कधी भासू दिलं नाही. असे थोर संत, थोर अधिकारी श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग गुरुदेवांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या साक्षीने या प्रसंगी निवडण्यात आलेला आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत आणि ते नियमाचं तंतोतंत आपणाला निश्चितपणाने पालन करण्याचा योग यावा. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या पुण्यपावन नगरीमध्ये संपन्न होत असलेल्या हा अखंड हरिनाम सप्ताहातील आज पहिल्याच क्रमांकाची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून समयसूचकपणा आणि प्रसंगाचा औचित्य डोळ्यासमोर ठेवून श्रीमंत जगद्गुरु तुकोबा यांच्या गात्यातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. आणि तेव्हा यथामती अल्पबुद्धीने आपण अभंगाची सोडवणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न करणार आहे. खऱ्या अर्थानं असे पुत्र जन्माला यावेत. आई वडिलांसारखं दैव जगाच्या पाठीवर श्रेष्ठ कुठलंही नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. तुका म्हणे माई बापे अवघी देवाचीच रूपे, आणि हे जना कळालं धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाची या.
आपुल्या हिता जो असे जागता 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 धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या धन्य माता पिता दयाची या सुशिलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरा औदार्य वंश पुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. आईचं पुण्य, वडिलांचं पुण्य, आपल्या घराण्याचं पुण्य आणि स्वतःचं काही जन्मोजन्मीचं पुण्य असेल तरच हे सद्भाग्य त्या साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. आमचे वकिली व्यवसायातले सहकारी ॲडव्होकेट गजानन चौगुले महाराज यांनी आपल्या पूज्य आईवडिलांच्या सहस्त्र चंद्रदर्शन आणि ज्या निवासाच्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे त्या निवासाची वास्तुशांती असा एक उपक्रम त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न व्हावा त्यांची अंतःकरणापासूनची इच्छा आणि ती देवानं मान्य केली. आणि म्हणूनच अधिष्ठान भगवंताचं आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. अधिष्ठानाशिवाय अनुष्ठान करता येत नाही. आणि ते पवित्र अधिष्ठान जर कोणतं असेल तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दत्तात्रय महाराजांनी अनेक अवतार घेतले. पहिल्या क्रमांकाचा श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपानं अवतार घेतला. त्याच्यानंतरचा नरसिंह सरस्वतीच्या रूपानं अवतार घेतला आणि त्याच्यानंतरचा श्री समर्थ स्वामी महाराज अक्कलकोट निवासी. वडाच्या झाडाखाली बसावं. वडाचं झाड किती जरी उंच गेलं तरी ते पारुंबीच्या रूपानं खाली झुकलेलं असतं. असा नम्रता रूपी अलंकार ज्या साधकाच्या जीवनामध्ये असतो त्याच साधकाला जीवनामध्ये खऱ्या अर्थानं याचा अधिकार असणारा करणार आहे. आणि अशा असणाऱ्या अधिष्ठानाच्या समोर हे चाललेलं अनुष्ठान आहे. अनुष्ठान करणारे अधिष्ठानाच्या पुढे जेव्हा साधना करत असतात तेव्हा त्या अनुष्ठान करणाऱ्या साधकांना अधिष्ठानाच्या पुढे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये अनुभूती प्राप्त करून घेण्यासाठी नितांत गरज आहे. आणि त्यासाठी मनबुद्धी चित्त आणि अहंकार अंतःकरणाच्या चार वृत्ती आत्मस्वरूपाचं ब्रह्म असून त्यावर आलेला अज्ञानरूपी पडदा जोपर्यंत दूर केला जात नाहीये तोपर्यंत मानवी जीवनाला स्वस्वरूपाची ओळख नाही. आणि यासाठी अधिष्ठानाच्या पुढे अनुष्ठान करत असताना अनुसंधान असणं आवश्यक आहे. ज्या वेळेला अनुसंधान तयार झालेलं असतं तेव्हा देहावरची आसक्ती संपलेली असते, देहबुद्धी मावळलेली असते आणि स्वस्वरूपाची ओळख झालेली असते. स्वस्वरूपाची ओळख झाली की त्याचं एकच उत्तर आहे, मनाची उन्मनी अवस्था आणि चित्ताची चैतन्य अवस्था झालेली असते. जाणीव आणि निनिवीच्या पलीकडे वृत्ती तदाकार होण्याचं सद्भाग्य असणार प्राप्त होत असतं. आणि त्याच वेळेला समाजाकडे सर्व जगाकडे समदृष्टीनं पाहणाऱ्या भगवंताचा अधिकार कळत असतो. अरे श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी मोठ्या प्रेमानं चिंतन करत असताना युगानुयुगापासून देवा तुझं आणि माझं नातं आहे. माणसानं नेहमी भूतकाळाकडे बघावं. भूतकाळची माणसं विसरत असतात. ती माणसं जीवनामध्ये इतिहास कधी घडवत नसतात. आणि जे आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भूतकाळाचं नेहमी स्मरण करत असतात. भूतकाळाचा शोक कधी करायचा नाही, परंतु भूतकाळाचा अनुभव माणसानं आयुष्यामध्ये कधी विसरायचा नसतो. हे वर्तमान काळातलं त्याचं कर्तव्य आहे. त्याला आयुष्यामध्ये आपल्या भविष्याची कुठल्याही प्रकारची चिंता लागण्याचं कारण नाही. कारण चाललेलं चिंतन आहे भगवंताचं. आणि ज्याच्या हृदयामध्ये चिंतन आहे त्याला चिंता करण्याचं कारण नाही. वदनी कवळ घेता, कारण आपण मोठ्या प्रेमानं बोलतो बऱ्याच वेळेला जेवण करत असताना, किंवा आपण पाहे प्रसादाची वाट घ्यावी घेऊन या ताट शेषे घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. अहो प्रसाद आपल्या जीवनामध्ये समर्पित भाव जेव्हा तयार झालेला असतो
तेव्हा तो प्रसाद तयार झालेला असतो आणि भगवंता युगापासून तुझा प्रसाद मला मिळालेला आहे, म्हणून हे सद्भाग्य मला प्राप्त झालेले. सत्ययुग संपलं, त्रेतायुग संपलं, द्वापारयुग संपलं आणि कलियुगाची सुरुवात झालेली. आम्ही सत्ययुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं होतो. आम्हाला सांभाळून घेतलंच देवा तू. हाके सरशी उडी घालून या स्तंभ पुढी, ऐशी कृपावंत कोण माझी विठाई वाचून. करिता आठव धावून या घाली कव, तुका म्हणे किती गाता नामे द्यावी साविज्यता. आणि त्यावेळेला देवा तू सांभाळस, मोठ्या प्रेमानं कृपेचा वर्षाव केलास. तुला कुठल्याच गोष्टीचा दुष्काळ नाही, पण भक्तांचा दुष्काळ आहे. आणि भक्तासाठी तो स्वतःचं देव पण विसरून जातो. आई वडील जसं आपल्या लेकरावर प्रेम करत असतात, तसं देवा तो माई जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, जसं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सुद्धा वर्णन केलं, त्याप्रमाणे श्रीमंत जगद्गुरु तुकोबार आपली भूतकाळाची आठवण करून देतात. आणि जे सत्ययुगामध्ये म्हणजेच कृतयुगामध्ये भक्त प्रल्हादाच्या रूपानं होते, तेच त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं आले. अंगदाच्या रूपानं जेव्हा ते त्रेतायुगामध्ये आले, शास्त्र सांगतं नेहमी सज्जनांचा सहवास आपणाला असला पाहिजे. सज्जनाची संगत आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. संगतीचे परिणाम जीवनामध्ये माणसाला निश्चितपणाने अनुभवायला मिळत असतात. माझ्या अंगदाला मोठ्या प्रेमानं असा सहवास नळनिळासारख्या महात्म्यांचा मिळाला. आज हिंदुस्थानमधून श्रीलंकेला जाण्यासाठी रामसेतू आपणाला पाहायला मिळतो. त्या रामसेतूचं खऱ्या अर्थानं नियोजन कुणाच्या माध्यमातून झालं असेल तर नळनिळांच्या माध्यमातून झाले. असे रामभक्त नळनिळांची संगत आम्हाला मिळाली. काही माणसं शूर असतात पण वीर नसतात. काही माणसं शूर असतात, वीर असतात, पण धाडसी नसतात. काही माणसं शूर असतात, वीर असतात, धाडसी असतात, पण सेवावृत्ती त्यांच्याकडे नसते. माझ्या हनुमंतरायाकडे अशी सेवावृत्ती आणि अशा हनुमंतरायाची संगत मला मिळाली. 100 माणसामध्ये वास्तविक पाहता 1000 माणसामध्ये याचा विचार केला. 100 माणसामध्ये एखादा शूर जन्माला येतो, 1000 माणसामध्ये एखादा विद्वान जन्माला येतो, 10,000 माणसामध्ये एखादा वक्ता जन्माला येतो. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये त्याला कळणं फार महत्त्वाचं असतं. तुम्ही किती बोललात यापेक्षा किती महत्त्वाचं बोललात हे त्यालाच कळणं आवश्यक आहे. कारण जाणकार श्रोते नेहमी निरीक्षण करत असतात वक्त्याच्या वक्तृत्वाचं. आणि तेव्हा 10,000 माणसामध्ये एखादा वक्ता जन्माला येतो, लाखो माणसामध्ये एखादा दाता जन्माला येतो, आणि कोट्यावधी माणसामध्ये एखादा नामधारक जन्माला येतो. आणि भगवंता अशा नामधारकांची संगत आम्हाला मोठ्या प्रेमानं मिळाली. तेव्हा आम्ही अंगदाच्या रूपानं होतो. आणि तेच त्रेतायुगातले अंगद द्वापारयुगामध्ये उद्धवाच्या रूपानं आले. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. बहिणा बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणा बंधू चुलता कृष्ण माझा, बहिणा बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. काय प्रेम आहे. प्रेमाला रूप नाही, प्रेमाला रंग नाही, प्रेमाला आकार नाही. प्रेम कसं जगाला दाखवता येत नाही, पण प्रेमामध्ये माणूस ओलाचिंब झाला पाहिजे. उद्धवावर किती प्रेम असणार कृष्ण भगवंताचं. आणि योगायोगाने आम्हाला
जन्माला द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपानं भगवंत आपली सेवा करण्याचा योग आला. आणि तेच द्वापार युगातले उद्धव कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं आले. संतांचं येणंही स्वतंत्र असतं आणि संतांचं जाणंही स्वतंत्र असतं. तुमचं आमचं येणंही स्वतंत्र नाही आणि जाणंही स्वतंत्र नाही. काय संतांची विल पॉवर आहे. वेर देर इज ए विल देर इज ए वे. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे, पण ती वरवरची इच्छा नाही, फ्रॉम दी बॉटम ऑफ हार्ट आहे, हृदयापासूनची आहे. आणि त्याच वेळेला द्वापार युगातले उद्धव कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं येत असताना इसवी सन 1270 साली आले. येत असताना त्यांनी कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी प्रबोधनी एकादशीचा पर्वकाळ निवडला. आणि जगाचा निरोप घेत असताना त्यांनी देवशयनी एकादशी झाली. आषाढ महिना वद्य पक्ष, ज्याला कृष्ण पक्ष आपण म्हणतो, त्रयोदशी. आणि देवाला प्रार्थना केली, हेच देवा पै मागत, चरणसेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा. आणि तेच माझे नामदेव महाराज तुका अवतार नाम याचा. आणि ते माझे तुकोबराय बोलतात, ते युगान युगाचं नातं आहे. आणि म्हणून तुझ्या पुढे प्रार्थना, समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे, समचरण दृष्टी विटेवरी साजे रे. ते माझी हरी वृत्ती राहो, ते माझी हरी वृत्ती राहो, ते माझी हरी वृत्ती राहो, ते माझी हरी वृत्ती राहो. आणि कैल लागे माई को पदार्थ, आणि काना लागे माई को पदार्थ, ते माझे हरी व्रती राहो, ते माझे हरी व्रती राहो, ते माझे हरी व्रती राहो, ते माझे हरी व्रती राहो. आणि कदलते माई पदार्थ, आणि कदलते माई पदार्थ. निवडलेल्या अभंगाच्या प्रवेशद्वाराचा विचार केला गेला. भगवंता तुझ्या समोर सर्व समाहित असणार. बऱ्याच वेळेला काही वेळेला विचार केला जातो, या भौतिक सुखामध्ये वावरत असताना, या विज्ञान युगामध्ये वावरत असताना डायरेक्टली इनडायरेक्टली माणूस भौतिक सुखाची अपेक्षा करतोय. काही लोक गरीब, काही लोक श्रीमंत. वास्तविक पाहता गरीब आणि श्रीमंती याच्याशी काही भगवंताचा संबंध नाही. कारण आपण जन्माला आल्यानंतर क्रिया जी करतो, कर्म जी दररोजचं करतो, आणि त्या क्रियामान कर्माचं रूपांतर हे संचित कर्मात होत असतं. आपण जे पेरतो हे क्रियामान कर्म आहे, आणि उगवलेलं पीक आहे ते संचित कर्म आहे. आणि त्या असणाऱ्या पिकाला लागलेलं धान्य म्हणजेच आमच्या जीवनातलं प्रारब्ध कर्म आहे. का ललाटी जे लिहिले ना मोडेगा काही केले, काळे गोरे पण धुतले फिटून येणो माझे ज्ञानोबराय. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये हा संदर्भ देतात. आपलं कर्म नेहमी चांगलं असलं पाहिजे. जे केलेलं कर्म देवालाच काय, पण देवांच्या वडिलांना सुद्धा चुकलेलं नाही. केले कर्म झाले तेची भोगाले,
उपजले मेले आयशे किती, एका जनार्दनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरिसंगे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितलेलं. आमचं कर्म व्यवस्थित असलं पाहिजे, आमचं कर्म चांगलं असलं पाहिजे. आम्ही वास्तविक पाहता इमानदार आहोत की बेईमान आहोत, आम्ही पुण्यवान आहोत की आम्ही पापी आहोत, एकांतात बसलं की आपलं अंतःकरण साक्षी देत असतं. कारण तो परमात्मा अंतरात्म्याच्या रूपानं या ठिकाणी वास्तव्यासाठी आहे, पण त्याची ओळख नाही आपणाला. आम्हाला कोणीतरी सांगणारा हवाय, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावर. इथे गुणवान असे महाराज मंडळी आहेत, प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत. आमचे आदरणीय भारत महाराज कोकाटे आहेत, आमचे ॲडव्होकेट मित्र गजाननराव चौगुले साहेब आणि सर्व असणारी टीम गळ्यात टाळ घेऊन मोठ्या प्रेमानं आनंद घेत आहेत. विदाऊट टेन्शन माणूस फक्त परमार्थात राहू शकतो. नसता नाना प्रकारचं टेन्शन प्रत्येकाच्या पाठीमागे. वारकरी संप्रदाय एकच सांगतो, बाबांनो सत्कर्म करत चला. वारकरी संप्रदायानं भोंदूगिरीवर कडाडून हल्ला केलेला आहे. वारकरी संप्रदाय सांगतो शुद्ध चारित्र्य ठेवा, निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न करत चला. वास्तविक पाहता पंच ज्ञानेंद्रियाला नेहमी पंचविषयाची आवड निर्माण झालेली असते, पण पंच ज्ञानेंद्रियांनी पंचविषयाच्या ताब्यात न राहता पंचविषयाला पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आकर्षित करत असतात माणसाला. जसं पाणी नेहमी उताराकडे धावतं, तसं पंच ज्ञानेंद्रिय नेहमी विषयाकडे धावत असतात. पण त्या विषयाला शम आणि दमाचा लगाम घालावा लागेल. वासनेचा त्याग आणि इंद्रियांचं दमन केल्याशिवाय आम्हाला तो अधिकार कसा करणार आहे. आणि देवा ज्यांचं शुद्ध कर्म आहे, पवित्र आहे, तो वास्तविक आता सर्वाकडे समदृष्टीनं पाहतोस, तू कधीच भेद करत नाहीस. म्हणूनच माझे तुकोबराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. जीवनामध्ये द्वैतात्मक चिंतन हे दुःखाला कारण आहे आणि अद्वैतात्मक चिंतन हे सुखाला कारण आहे. एकतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आमच्या जीवनामध्ये अंतःकरण कृपा झाली पाहिजे. अंतःकरण कृपेच्या जोडीला शास्त्र कृपेची गरज आहे आणि शास्त्र कृपेच्या जोडीला गुरु कृपेची गरज आहे. सद्गुरू माऊलींच्या कृपेशिवाय नाही आम्हाला ते पचवता येणार. जमिनीची चांगली मशागत व्हावी, मेघराजांना योग्य वेळी वर्षाव करावा आणि जेव्हा आमचा बळीराजा त्या ठिकाणी टिपणीवर मूठ ठेवून पेरणी करायला सुरुवात करत असतो, निश्चितपणाने चांगल्या प्रकारचं पीक असणारं उगवलं जातं. परंतु आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे शास्त्राचं चिंतन आम्ही करतो ते पचवण्यासाठी आम्हाला गुरुकृपेची गरज आहे. कारण योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाचे उपाधी दंभधर्म, भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणून आम्हाला सद्गुरू माऊलींच्या कृपेची नितान गरज आहे. मनोनी जाणतेन गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषित. अनेक व्यक्तींना कुठेतरी दरीमध्ये जाऊन, कुठेतरी पहाडावरती जाऊन अनेक वर्षे साधना करावी लागली. ज्या वारकरी संप्रदायाची सुरुवातच आदिनाथ उमा बीज प्रगटले, मचिंद्रा लादली सहज स्थिती तेची प्रेममुद्रा, गोरक्षादिदली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. वास्तविक पाहता मच्छिंद्रनाथांना, गोरक्षनाथांना, गहिनीनाथांना किती महान तपस्या करावी लागली, पण मला तशी तपस्या सुद्धा घडली नाही. माझे तुकोबरायांची किती मनाची व्यापकता आहे लक्षात ठेवत चला. परी नाही घडली सेवा काही, कारण सत्य गुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. फक्त तू प्रेम पाहतोस ना, मोठ्या प्रेमानं तू वर्षाव प्रेमानं केलास ना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होई गुरु, पडिये देह भाव पूर्वी वासना, अंती ते आपणापाशी नेवे. आणि असा माझा भगवान असणार. मोठं प्रेम पाहतो आणि प्रेमामध्ये तो उलाचिंब होऊन जातो. आणि असे माझे प्रभू मोठ्या प्रेमानं कमरेवर हात देऊन
या कंबनीवर सुद्धा बाबांनो जग नाही आहे, काळजी करू नका. हे अवडंबर जे असणारं पाहायला मिळतं आहे, भाऊसागर जो आपल्याला दिसतोय, भाऊसागरातून तरुण जायचं असेल तर एकच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, शुद्ध पवित्र विचार अंतःकरणामध्ये ठेवत चला. तुम्हाला किती वेदांताचा अभ्यास आहे, तुमच्याकडे किती तत्त्वज्ञान आहे, ही सबऑर्डिनेट स्टेज आहे. प्रायमरी स्टेज जर आपल्या जीवनातली कोणती असेल, फक्त शुद्ध अंतःकरण आपलं असलं पाहिजे. तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. आणि अशी असणारी भोळी सेवा देवाला सर्वात प्रिय, भोळा भक्त देवाला सर्वात प्रिय, पण भोळेपणाचं सोंग देवाला मान्य नाही. विठ्ठल समदृष्टीनं पाहणारा माझा भगवान. जसं आई वडील आपल्या लेकरामध्ये भेद कधीच करत नाहीयेत, तसं या समाजामध्ये वावरत असताना या सृष्टीची निर्मिती, सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा क्षय ओंकार स्वरूप माझा भगवान, जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रक्टर, या जर गोष्टीचा विचार केला गेला जीवनामध्ये वास्तविक पाहता, हा अधिकार आम्हाला करण्यासाठी भगवंता तू समदृष्टीनं समाजाकडे पाहतोस. फक्त एकच आहे, सुरुवातीला जसं बोललो, श्रीमंत व्यक्ती आणि एखादा गरीब व्यक्ती, पण श्रीमंत व्यक्ती सुद्धा महालात राहून रडकं जीवन जगतोय, लक्षात ठेवत चला. पण एखादा गरीब माणूस सुद्धा आपल्या पर्णकुटीमध्ये राहून सुखाचं जीवन जगतोय. कारण एकच आहे, जीवनामध्ये शुद्ध विचार, शुद्ध आचार याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे जेव्हा जीवनामध्ये आपण ओळखतो, ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. आणि अशा असणाऱ्या भगवंताच्या पवित्र चरणाजवळ अखंड चिंतन करत असताना माझी वृत्ती स्थिर व्हावी, माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांची गोड असणारी प्रार्थना आहे. आणि एकदा जर वृत्ती स्थिर झाली तर मायेच्या पाठीमागे लागायचं कारण नाही. म्हणून माझे तुकोबराय निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या कनल गे माई पदा गे माई पदार्थ आणि कनल 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 गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ आणि कनल गे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको दे, ते माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा.
न लगे माईक पदार्थ ते माझे आर्त नको देवा. माये माणसाला नेहमी आकर्षित करत असते. वास्तविक पाहता जन्मच आपला वासनेतून झालेला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगी आई रूप. त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली असणारा निश्चितपणाने परिणाम होत असतो. परंतु एक आहे, सूर्यनारायणाचा उदय झाला की पुन्हा अंधार तिथे असण्याचं कारण नाही. फूल म्हटलं की सुगंध आहे. अहो फूल चुकून जरी मातीमध्ये पडलं तरी फुलाच्या संगतीमुळे मातीला सुद्धा काही काळ सुगंध प्राप्त होतो. तसं भगवंता देहदान आम्हाला मिळालेलं आहे, जीवदान मिळालेलं आहे. पण कृपेचं दान आम्हाला संत मायबापांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. संत मायबाप सांगतात, बहुता सुकृती नरदेह लागला, भक्तिवीन गेला अधोगती. भक्ती कोण करत असतो? जो आपल्या भक्तीपासून कधीच विभक्त होत नसतो. कोण आपली स्तुती करतो, कोण आपली निंदा करतो याकडे त्याचं लक्ष नसतं. अनुकूल परिस्थिती असली काय, प्रतिकूल परिस्थिती असली काय, ज्याची स्थितप्रज्ञ अवस्था कधी असणारी संपली जात नाहीये, त्यांनाच केवळ समदृष्टीनं जगाकडे पाहणाऱ्या भगवंताचा अधिकार करणारे. आणि अशा पवित्र चरणाच्या ठिकाणी जर माझी वृत्ती स्थिर झाली, आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना. चरण देखलिया, चरण देखलिया, भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. एवढं प्रेमाचं ओझं असणारं ज्या फुलातून सुगंध दरवळतोय तो मात्र बाजूला काढू नका, अशी आग्रहाची प्रार्थना. त्यांच्या विनंतीला मान दिला आणि गुरुदेवांचे आशीर्वाद आले. वारकरी संप्रदायासारखं कौतुक जगात कुठेच नाही, लक्षात ठेवत चला. बऱ्याचशा लोकांना वाटतं समोरच्या माणसानं आम्हाला रिस्पेक्ट द्यावा, पण आपण आयुष्यात समोरच्या माणसाला कधी रिस्पेक्ट देतो का? और निसर्गाचा नियम आहे, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. याचं आम्हाला पालन करता आलं पाहिजे. बिकॉज रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. आणि हेच जपण्याचं काम माझ्या वारकरी संप्रदायानं केलं आहे. वारकरी संप्रदायासारखा जगामध्ये संप्रदाय कुठे आपल्याला सापडणार नाही. वारकरी संप्रदाय सर्वांचा बेस आहे, हे फाउंडेशन आहे. अनेक दगडांनी पायामध्ये काढून घेतलेलं असतं, तो इमारत चांगल्या प्रकारची तयार होत असते. संत मायबापांचे जीवनामध्ये त्यागी जीवन जगत असताना आलेले अनुभव जेव्हा जनता जनार्दनापुढे ठेवलेले आहेत आणि ते सांगतात, बाबांनो माया काही काळ आपल्याला आकर्षित करत असते, विषय माणसाला आकर्षित करत असतो. एखादी जर स्किनचा आजार आपल्याला झाला तर ते खाजवत असताना आपल्याला स्वर्गाचं सुखसुद्धा ठेंगणं वाटतं. परंतु काही वेळेनंतर त्याच्याच वेदना माणसाला भोगावे लागतात. तसं विषय काही काळ आपल्याला काही वेळ आपल्याला बरे वाटतात, परंतु त्याच्या वेदना नक्कीच त्याचा परिणाम माणसाला भोगावा लागतो. वास्तविक पाहता जोपर्यंत आम्ही मायेमध्ये लिप्त आहेत, विषयामध्ये आकर्षित आहेत, विषय विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडूची वासी झाला. पण विषयाचा जर विसर पडला
विषयी विचार पडिला निशेष विषयी विचार पडिला निशेष विषयी विचार पडिला अंगी सावला अंगी ब्रह्मरस तसाव अंगी ब्रह्मरस तसावला माझी मजल झाली अनावर वाचा माझी मजल झाली अनावर वाचा अंगी ब्रह्मरस तसाव अंगी ब्रह्मरस तसाव सूर्याचं तेज किती जरी झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते झाकलं जात नाही. किती जरी त्याच्यावर ढग आले तरी ते सूर्याचं तेज कधी झाकलं जात नाही. ट्रूथ इज ऑलवेज ए ट्रूथ जस्ट लाईक सनलाईट. हे त्रिकाळमध्ये सत्य आहे. तसं हृदयापासून कुठली गोष्ट करत असताना जीवनामध्ये याची आलेली अनुभूतीच्या द्वारा जीवनामध्ये, कारण अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा आणि गुरुकृपा, त्याशिवाय याची अनुभूती कशी येणार आहे. आपण पारायण करतो. माझ्या नामदेव महाराजांनी सांगितलेले नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. त्याचा अनुभव आम्हाला कुठेतरी घेता आला पाहिजे. तरी अवदान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड आहे का. आज पहिला दिवस आहे. आपला दिंडी सोहळा झाला आणि दिंडी सोहळा करून या ठिकाणी रिंगण सोहळासुद्धा सुंदर अशा प्रकारचा आपल्या जिल्ह्यातलं एक आकर्षित एक वैभव म्हणून याची नोंद कायमची राहणार आहे. आणि तेव्हा माझे वारकरी, माझे चिमुकली बाळं गळ्यात टाळ घेऊन उभी राहिलेली, हे दिंडी सोहळ्यात 2-2.5 तास होते. आणि त्या दृष्टिकोनातून आपला अधिक वेळ न घेता हे नियोजित वेळेमध्ये सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मध्यंतरीचं भजन घ्यायचं आहे. विठोबा हरी विठोबार हरी देवार समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा. विठ्ठला
थोडासा जरी मोठेपणा मनात आला ना, त्याच्या यातना त्याला भोगावे लागत असतात. ज्या वृक्षाला प्रचंड फळं लागलेली असतात, तो वृक्ष नेहमी खाली झुकलेला असतो. जी नदी अखंड वाहत असते ती पाण्याचा आवाज कधी करत नसते. जशी अर्धी घागर नेहमी पाण्याचा आवाज करते, पण भरलेली घागर कधीच पाण्याचा आवाज करत नाही. भगवंता, हे सर्व असणारं तुझ्या कृपेचा प्रसाद आहे. प्रारब्धीची जोडे धन, प्रारब्धीची वाडे मान, शोषकर्षी वाया भजे मना पंढरी राया. आणि सर्व पचवण्यासाठी आम्हाला आमच्या जीवनामध्ये नम्रता रूपे अलंकार परिधान करावं लागेल. जसं संगीत क्षेत्रामध्ये रियाज करावा लागतो, संगीत क्षेत्रातले अनेक मान्यवर समोर बसलेले, साधना करावी लागते, भल्या पहाटे उठावं लागतं. रियाज करत असताना हाताला फोडे येतात हो. परंतु जेव्हा मोठ्या प्रेमानं तो आनंद घेतला जातोय, तो स्वतःला विसरून जातो रियाज करत असताना. वारकरी संप्रदायामध्ये स्वराला तालाला अतिशय महत्त्व आहे. माझं प्रामाणिक मत आहे, ज्याला स्वर कळाला त्याला ईश्वर कळायला वेळ लागत नाही. विठ्ठल कर्कशपणा प्रपंचात सुद्धा आवडत नाही, व्यवहारात सुद्धा आवडत नाही बोललेलं. परमेश्वराच्या पुढे गोड अशा प्रकारचा विचार मांडत असताना, प्रार्थना करत असताना, देवा स्वर भक्ती प्रधान आहे आणि ताल ज्ञान प्रधान आहे. भक्तीच्या जोडीला ज्ञानाची गरज आहे आणि ज्ञानाच्या जोडीला भक्तीची गरज आहे. भक्ती विना त्यांचं ज्ञान पांगळं असतं आणि ज्ञानाविना त्यांची भक्ती आंधळी असते. म्हणून स्वराच्या जोडीला जशी तालाची गरज आहे, तालाच्या जोडीला जशी स्वराची गरज आहे, तसं भक्तीच्या जोडीला ज्ञानाची आणि ज्ञानाच्या जोडीला आम्हाला जीवनामध्ये भक्तीची गरज आहे. स्वर आणि ताल आमचे प्राण आहेत. आणि एक आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये माझ्यासारखं स्वर कुणाला, माझ्यासारखं ज्ञान, माझ्यासारखा ताल कुणाला. केव्हा अहंकार माणसाकडे येले सांगते ते, अहंकारी आदमी को अंधा बनाता है, इसके वास्ते अहंकार कभी नहीं करना. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे विष्णुदासा भाविकास. म्हणून स्वरातला आणि तालातला आनंद घेण्यासाठी, जसं ज्ञान आणि भक्तीतला आनंद घेण्यासाठी नम्रता रूपी अलंकार असावा लागतो, तसं आम्हाला वास्तविक पाहता हा आनंद जीवनात घ्यायचा असेल तर त्यासाठी नम्रता रूपी अलंकार परिधान करावा लागेल. आणि हाच नम्रता रूपी अलंकार जर असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान कोण आहे. परंतु थोडासा जरी मोठेपणा निर्माण झाला, म्हणून निवडलेल्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात ब्रह्मा देखा पाने दुःखाची चिरान, ब्रह्मा देखा पाने दुःखाची चिरान, ब्रह्मदिक पदे दुःखाची चिरानी, ब्रह्मदिक पदे दुःखाची चिरानी. तेथे
माईक पदार्थ आणि कणगे माईक पदार्थ ब्रह्मादिकांना इंद्रांना सुद्धा याचा जीवनामध्ये अहंकार वृत्तीमुळे परिणाम भोगावा लागला. माझ्या कृष्ण भगवंतांनी जेव्हा 8 अवतार घेतला होता तेव्हा माझ्या भगवंताची सुद्धा गोपाळांच्या समवेत आनंद घेत असताना इंद्रदेवा तुम्ही सुद्धा परीक्षा घेतली ना. आणि म्हणून ब्रह्मादिकांना देखील हा अहंकार मोठेपणा पचवता आलेला नाही. म्हणून आपणाला बोलत होतो स्वर आणि ताल आपणाला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये आनंदी करायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तुम्ही स्वतः किती आनंदी त्याला विशेष महत्त्व नाही, आपल्या बरोबरचे किती आनंदी आहेत याला महत्त्व असणार. आणि म्हणून स्वर आणि तालातला आनंद घेण्यासाठी लय सांभाळावा लागतो. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. आणि नम्रता रूपी अलंकार ज्यांच्याकडे असतो त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा मोठेपणा असण्याचं कारण नाही. कारण जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. यासाठी नम्रता. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिनता और डूबने को अभिमान. कर्म अपना साफ है तो किस्मत तेरी दासी है, दिल अगर साफ है तो घर में मथुरा काशी है. सर्वात महत्वाची गोष्ट आहे हा नम्रता रूपी अलंकार. तू का म्हणे जाण तो का म्हणे जाण तो का म्हणे तू का म्हणे वावी लहान कोणी लहान वावी लहान कोणी लहान वावी लहान ऊनी लहान वावी लहान ऊनी लहान. आय 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 वावी लहान ओणी लहान वावी लहान ओणी लहान. आई रावता रत्नथोर आई रावता रत्नथोर आई रावता रत्नथोर आई रावता रत्नथोर. याकडे आम्ही लक्ष देणं आवश्यक आहे. माणूस चुकतो कुठे ना कुठे, पण ज्याला स्वतःची चूकच कळत नाही त्याच्या आयुष्यात दुरुस्ती कशी होणार. काही माणसं जाणीवपूर्वक चुका करत असतात, काहींच्या जीवनात अपघाताने चुका होत असतात. मग जाणीवपूर्वक चूक झालेली असो की अपघाताने चूक झालेली असो त्याचं रिपिटेशन मात्र आयुष्यात पुन्हा होता कामा नये. आपल्याला मिळालेले आयुष्य आपल्याला नरदे फार मोठ्या पुण्याईने प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून ह्या मिळालेल्या साधनाचा वापर आम्हाला योग्य कामासाठी करता आला पाहिजे. ह्या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अनेक महात्म्यांचा त्याग आहे. पण आमचा हिंदुस्थान असणारा इंग्रजांच्या तावडीतून असणारा मुक्त झाला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेवासारखे महात्मे ज्यांनी आपल्या देशासाठी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं, परंतु देशाबद्दलचं प्रेम कमी होऊ दिलं नाही. त्या देशाबद्दलची आस्था आणि त्याच देशामध्ये खऱ्या अर्थानं हा अधिकार आम्हाला कळण्यासाठी कुणीतरी सांगणारा हवा आहे. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कोटी काय. आणि म्हणून मोठ्या प्रेमानं भगवंत आम्हाला आमच्या जीवनामध्ये पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतले. आणि असे असणारी जीवनामध्ये ज्यांची कर्तव्यता आहे, जीवनामध्ये
व्हॉट इज द एम ऑफ लाईफ, आपल्या जीवनाचं ध्येय पक्का असावं. आणि हे जर ध्येय पक्का असेल तर निश्चितपणाने एक ना एक दिवस आपल्याला जग सोडून जायचं आहे. मोठेपणा कधीच आपल्याकडे येऊ देऊ नका. आमच्या संतांचं मानसशास्त्र अतिशय पक्कं आहे. एखाद्या व्यक्तीच्या नजरेची हालचालसुद्धा कशा पद्धतीची चाललेली आहे हे मानसशास्त्र संतांचं फार पक्कं आहे. सायकोलॉजी जर माणसाची पक्की असेल तर समोरच्या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे ओळखायला कुठल्याही प्रकारचा वेळ लागत नाही. कारण ज्या वेळेला श्रोते मंडळींचा रिस्पॉन्स मोठ्या प्रेमानं वक्त्याला मिळत असतो तेव्हा त्या वक्त्याला पुन्हा पुन्हा स्फूर्ती येत असते. ते वक्त्याचं खऱ्या अर्थानं मोठेपण नाही आहे. जसं पौर्णिमेचा चंद्र पाहिला की सागराला नॅचरली भरती ओटी येते तसं लव अँड अफेक्शन हृदयापासूनचं असलं पाहिजे, वरवरचं असून चालत नाही आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे समोरच्या माणसाचं कौतुक करायला शिका. आपलं समाजाने कौतुक करावं अपेक्षा करू नका. म्हणून सुरुवातीला बोललो रिस्पेक्ट इज द फाउंडेशन ऑफ एनी रिलेशनशिप. हे तत्त्व जेव्हा आम्ही आचरणामध्ये आणूया कधीच आमच्याकडे मोठेपणा येणार नाही. कारण ब्रह्मादिकापदे दुःखाची शिराणी, याचा परिणाम बघावं लागले ते ते दूषित जणी जोडो दिश. अतिशय फास्ट वेगामध्ये आपणाला ही सेवेची सांगता भगवंताच्या चरणी करायची समयसूचकपणानं. कारण पहिल्या दिवशी थोडी तारेवरचीच कसरत असते. पहिल्या दिवशी तसं पात्रच वाढण्याचं काम करायचं असतं आणि उद्यापासून अनेक महात्मे सुंदर अशा प्रकारचा पवित्र विचाररूपी पदार्थ आपल्या पात्रावर टाकणार आहेत. त्याचं सेवन करण्याचं आपल्याला भाग्य मिळणार आहे. आमच्या गजानन महाराजांची एवढी पवित्र असणारी अंतःकरणापासूनची इच्छा, जन्मदात्या आईवडिलांचं ऋण. आम्ही जीवनामध्ये जगामध्ये आलो आईवडिलांची फार मोठी कृपा आहे. जगात असं एक दैवत आहे, माझं प्रामाणिक मत आहे. आपला वकिली व्यवसाय सांभाळत माझ्या आजोबांच्या आईवडिलांच्या पुण्याईने हा लागलेला छंद आणि माझ्या सद्गुरू माऊलींची प्रेमळ अशी कृपा प्राप्त झालेली आहे. म्हणून माझ्यासारख्या पामराला आपणासारख्या सुजान महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये चिंतन करण्याचं भाग्य प्राप्त होतं आहे. माझं प्रामाणिक मत आहे परमार्थात येणं हा योग आहे पण परमार्थात टिकणं हा क्षेम आहे. विठ्ठल आणि म्हणून नको नको मान नको अभिमान सोडी मी तुपन तोची सुखी. सुखे जेणे व्हावे जग निववावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. मार्ग जया कळे भावभक्ती बळे जगाची या मिळे न दिसती दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी अनुभवली. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठाचं चिंतन करणाऱ्या माता भगिनी माझ्या समोर बसलेल्या आहेत. त्यांचं नित्यनेमाचं चिंतन चालू असतं. आम्ही एक जरी विचार आमच्या जीवनामध्ये आचरणात आणला ना, तुम्ही 24 तास देवाच्या पुढे बसा असं कंपल्शन नाही. देवाच्या पुढे एक क्षणभर जरी आपण बसलो ना, तसा मोबाईल काय 24 तास चार्जिंगला लावायची गरज नाही. पण थोडा चार्जिंगला लावला की ती बॅटरी असणारी कामाला दिवसभर येते. तसं ह्या देहरूपी बॅटरीला सुद्धा डिस्चार्ज होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर नामरूपी चार्जिंगची नितांत गरज आहे. कारण फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंतच फुलाचं महत्त्व आहे. पण फुलातला सुगंध निघून गेला की सुकलेल्या फुलाची झिरो किंमत आहे. लक्षात ठेवत चला. परिमळ गेलिया ओस फुल देटी अविश्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. म्हणून देवा ह्या फुलातला सुगंध तू आत्मारूपी या ठिकाणी वास्तव्यासाठी आहेस म्हणूनच याची किंमत आहे. याचं स्मरण जर आमच्याकडे असेल तर आमच्याकडे कसल्याही प्रकारचा मोठेपणा येण्याचं कारण नाही. आणि हेच पचवण्यासाठी भगवंता हे आम्हाला वर्म करणं आवश्यक आहे. आणि वर्म करण्यासाठी आमचं कर्म व्यवस्थित असणं आवश्यक आहे. म्हणून हे वर्म ज्यांना ज्यांना कळालेले आहे ते खरे भाग्यवान आहेत. पण निवडलेल्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. 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 जे जे कर्म धर्म
तेथे माझे अर्थ तेथे माझे अर्थ नको देवा नको देवा नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे नको देवा तेथे माझे नको थोडीशी तारेवरची कसरत 1 तासामध्ये शिवा भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. पण फक्त प्रत्येक चरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला. ही माझ्या सद्गुरू माऊलींची कृपा. का समयसूचकपणा आणि प्रसंगाचं औचित्य नेहमी डोळ्यासमोर ठेवावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून आजचं पहिलं पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना एकच मला सांगावंसं वाटतं. काळ बदलत चाललेलं आहे. अनेक प्रकारचे कटू अनुभव जीवनात माणसाला पावला पावलाला पाहायला मिळतात. माणसं माणसासारखी दिसतात, परंतु माणसासारखं किती वागतात हा थोडासा भेडसावणारा प्रश्न. माणसानं माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं नातं निर्माण करावं. देवासारखी माणसं पडद्यात गेली. आज ना उद्या
निश्चित हे जग सोडून आपल्याला जायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. हे त्रिकालबाधी सत्य आहे. मन एकच आहे, आम्हाला वर्म कळावं, कारण जे दिसतं ते एक ना एक दिवस संपलं जाणार आहे. मृगजळाच्या पाठीमागे किती जरी धावत आपण गेलो तरी मृगजळाची आपली भेट कधी होतच नाही. पण माझे तुकोबराय सांगतात, आतापर्यंत गंगेला अर्पण, आता तरी विचार करा, आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हे वर्म आमच्या जीवनात करणं आवश्यक. ऐसे वर्म माझं दावी नारायणा, अंतरेच्या खुणा प्रगटोनी. हे संतांनी आम्हाला सांगितलं, पण सध्याच्या काळात संत कुणाला म्हणायचं हा भेडसावणारा प्रश्न. कारण बोंदुगिरी करणारे वास्तविक पाहता एखादा आंबा नाचलेला असतो, पण त्याचा परिणाम असणारा इतराला भोगावा लागतो. तसं जीवनामध्ये वाटचाल करत असताना इमानदार, प्रामाणिक आणि नीतिमान माणसाला नेहमी सत्व परीक्षेला सामोरं जाण्याचा प्रसंग येतो. तुका म्हणे तेची संत सोशी जगाची आघात. म्हणून अंतःकरण निर्मळ ठेवा, हे वर्म आम्हाला कळू द्या. आणि वर्म जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये कळालं तर निश्चितपणाने मिळालेलं आयुष्य आमचं कधीच वाया जाणार नाही आहे, याचं सोनंच होणार आहे. तुम्ही किती वर्षे जीवन जगलात याला विशेष महत्त्व नाही. ज्यांचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडला फक्त 42 वर्षाचं जीवन, परंतु आपल्या 42 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये समाजाला केलेला उपदेश आम्ही आमच्या जीवनामध्ये कधी विसरू शकणार नाही आहेत. वास्तविक पाहता 10ला इथे उभा राहिलो, 10 वाजून 5 मिनिटाला अभंगाची सुरुवात झाली सोडवण्यासाठी, 11 वाजून 5 मिनिट झालेले आहेत. आणि 1 तासाची मर्यादा सांभाळून पत्रिकेत जरी 7 ते 9ची वेळ असली तरी देवानं ही वेळ आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली. कारण त्यांच्या सत्तेशिवाय काही चालू शकत नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण वाले, जो जगा ते चालिता. म्हणून चालतं बोलतं दैवत आईवडिलांची सेवा करा. आमच्या चौगुले वकील साहेबासारखी चालत्या बोलत्या मातृदेवतेमध्ये पितृदेवतेमध्येच ईश्वराचा साक्षात्कार आहे. आपण पुंडलिका वरदे हरिविठ्ठल असा जय जयकार करतो. पुंडलिकासारख्या महात्म्यानं आपल्या जिवंत आईवडिलांची सेवा केली. म्हणूनच आज समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो असे माझे भगवान उभेत. युगे 28 विटेवरी उभा, वामंगे रुक्माई दिशे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्मालेगा, चरणी वाहे भीमा उद्धरे जगा. आणि हाच विचार आत्मसात करून त्याप्रमाणे वाटचाल करावी. शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. आता फार बोलू काय अवघे पाय विदित, तुका म्हणे पडिलो पाया, करा छाया कृपेची, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन वारकरी संप्रदायाचे काही दंडक आहेत, काही नियम आहेत, काही बायलॉज आहेत, त्याचं आम्हाला कुठेतरी पालन करता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून जरी लिखित नियम नसले तरी अलिखित नियम ते आम्हाला पाळता आले पाहिजेत या दृष्टिकोनातून. कारण एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे संत मायबापांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येत माझे जोरले पायी कपन. आदरणीय गुरुवर्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबर यांचे विद्यमान वंशज, आमचे मार्गदर्शक बापूसाहेब महाराज देवकर, आम्ही ज्यांना मोठ्या प्रेमानं अण्णा म्हणतो, त्याचप्रमाणे आदरणीय हरिभक्तीपरायण कान्होबा महाराज देवकर, म्हणजेच त्यांना आपण मोठ्या प्रेमानं नाना म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज सकाळी आपण शुभारंभ केला. मोठ्या प्रेमानं दिंडी सोहळा संपन्न झाला, 2 प्रवचनं झाली, संध्याकाळची कीर्तनाची सेवाही भगवंतानं मान्य केलेली आहे आणि गुरुदेवांच्या आशीर्वादानं यथामती अल्पबुद्धीने अभंगाची सोडवणूक करण्याचा निमित्त मात्र प्रयत्न झाला. पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन गुणवान अशी गायक मंडळी, आमच्या आदरणीय बोराडे महाराज, सर्व स्तरीय सन्माननीय सहकारी, आपणा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन या ठिकाणी सेवा आपणा सर्वांच्या साक्षीनं भगवंताच्या चरणी समर्पित. आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, शिकविता धनी वेगळाच. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे म्हणविले तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. वागवी पांगुळा पायाविनी, साळुंकी मंजूळ बोलत शिवानी, शिकविता धनी वेगळा. विठ्ठल जय जय विठ्ठल. कुंडली गवर्धन विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय, हरे विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, जय रे विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल जय जय, बोलिलेले करू वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा करा. क्षमा अपराध महाराज, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी. ज्ञानदेव तुकाराम. हो तुकाराम. आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, या संतोक्तीप्रमाणे धाराशिव गणेशनगरमध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरू सोपानकाका महाराज यांच्या आशीर्वादाने आदरणीय परमपूज्य श्रीगुरू बापूसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने आणि आदरणीय श्रीगुरू कान्होबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चौगुले परिवार आयोजित मातोश्री दमयंती पिताश्री दगडूभाऊ चौगुले या मात्या पित्यांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने नवीन वास्तुसंस्कार, अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा, श्रीमद भागवत कथा, कीर्तन महोत्सव, संगीत भजन तथा संत पूजन असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आज आपल्या धाराशिव गणेशनगरमध्ये प्रारंभ झाला. सकाळपासून बरेचसे कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. आत्ता आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण धाराशिवचं रत्न पांडुरंगजी महाराज लोमटे यांची कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. चौगुले परिवाराच्या वतीने आदरणीय मी
गजाननजी चौगुले साहेब यांना विनंती करतो, आपण आजच्या महाराजांचं संतपूजन करायचं आहे. वेळ झालेला आहे. मी फक्त 2 मिनटं आपले घेणार आहे. आजचा जो भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला, खरंच सांगतो अगदी नयनरम्य देखणा हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा दिंडी सोहळा आज संपन्न झाला. श्री संत ज्ञानेश्वर मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो चौक आहे, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी आपण पूजन केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात या असणाऱ्या महान विभूतीचंही पूजन केलं. आणि त्याच्यानंतर जो आपला नयनरम्य सोहळा झाला, तो सोहळा आपल्या या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कदाचित संपन्न अलीकडे होऊ लागला, पण मला असं वाटतं आळंदी आणि देहूच्या नंतर हा आश्वांचा जो असणारा रिंगण सोहळा आहे, कुटच सोहळा संपन्न झाला, तर माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या असणाऱ्या शहरामध्ये आज या गजानन चौगुले वकील साहेब यांच्या परिवाराच्या माध्यमातून हा नयनरम्य सोहळा संपन्न झाला. ज्यांनी आपल्यासाठी जो रथ आणला, जी अश्व आणले, असे आदरणीय वैकुंठवासी पूज्य उज्ज्वलानंद बाबा अच्चल बेटकर या बेटाचे सगळे असणारे भक्त परिवार, त्यामध्ये मी विनंती करतो आदरणीय ज्ञानेश्वर माऊली बरमध्ये अच्चलबेट देवस्थान यांनी समोर यायचं आहे आणि सप्ताह समितीच्या आणि चौगुले परिवाराच्या वतीने आपण स्वागत स्वीकारायचं आहे. त्यांच्यासोबत आलेले आदरणीय राहुल पाटील अच्चलबेट देवस्थान यांनाही विनंती करतो, आपणही समोर यायचं आहे, स्वागताचं स्वीकार करायचं आहे. आणि चोपदार आणि आणखी एक जण आहेत, त्याही दोघांनी समोर यायचं आहे आणि आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. वेळ झालेला आहे. आजच्या दिवशी अधिक न बोलता उद्याची रूपरेषा सांगणं गरजेचं आहे. बरेचसे माझ्यासोबतचे, आम्ही 2-3 वेळा जेवण केलं आहे, पण माझ्यासोबतचे जे आदरणीय मंडळी आहेत, काही ऋषिकेशून आलेले, आणखी काहींनी सोमवार सोडलेला नाही. तुम्ही बी काही खाल्लेलं नाही, आता तुम्हाला सोमवार सोडायचा आहे. पण सगळ्याची मर्जी सांभाळता सूत्रसंचलन करणं एवढं सोपं नसतं. आणि त्यातली त्यात तुम्हाला खरं सांगू का, हा जो असणारा चाललेला सोहळा आहे ना, श्री गुरु देहुकर महाराजांचा असणारा हा जो फड आहे, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारा हा असणारा देहुकर घराणा, श्रीगुरु घराणा. आणि या देहुकर घराण्याच्या माध्यमातून जो उत्सव संपन्न होतो आहे, या उत्सवाचं सूत्रसंचलन करणं पुन्हा तितकं सोपं नाही, पुन्हा अवघडच आहे. तेव्हा आलेले गायक वादक महाराज मंडळी सर्वांचं प्रथम चौगुले परिवाराच्या वतीने स्वागत करतो. आज जे माझे असणारे छोटे छोटे वैष्णव वारकरी आहेत, त्या वारकरी संस्थेचे जे शिक्षक मंडळी, अध्यक्ष मंडळी आहेत, त्यांची पहिल्यांदा माफी मागतो. कारण 4:30-5 वाजल्यापासून हे विद्यार्थी उभाच आहेत, आत्ता ते बळचच खाली बसवलेत, त्याच्यामुळं अधिक त्रास सगळ्यांना झाला. पुनश्च सगळ्यांची माफी मागतो आणि या ठिकाणी मी उद्याची सूचना देतो. आत्ता कीर्तन संपलेलेच आहे, महाप्रसाद तयार आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. पण थोडीशी विनंती आहे, आपण आज दिवसभरामध्ये 2-3 वेळा प्रसाद घेतला, पण खरकट खूप प्रसाद आपण राखताय. तेव्हा माझी विनंती आहे, कुणीही प्रसाद घेत असताना खरकट ठेवणार नाही, ही सगळ्यांना विनंती. जेवढं लागतं तेवढंच प्रसाद घ्या आणि सगळ्यांनी 3ही टाईम प्रसाद घ्यायचा यायचं आहे. आत्ता लगेचच प्रसाद